पंढरपूर तालुका पोलिसांनी आंबेचळे रोडवर अवैध वाळूच्या हायवा टिप्परवर कारवाई करून एकूण 16,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई। पंढरपूर तालुका पोलिसांनी मौजा आंबेगावमध्ये पंढरपूर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वाळूवरती कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात आले होते। त्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलिसांनी मौजा आंबेगाव इथं रेड करून त्या ठिकाणी एक हायवा टिप्पर त्याचा क्रमांक MH13DQ 2833 त्यामध्ये 4 ब्रास अवैधरित्या चोरलेली वाळू असे एकूण 16,24,000 रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतला। सदर हायवा टिप्परचा चालक नामे अजय अण्णाप्पा व मालक दादा सावंत राहणार मंगळवेढा मालक यांच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाणे इथं BNS कायदा कलम 303 आणि 305 अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, विक्रम वडणे, रणदिवे, पोलीस हवालदार मंगेश रोकडे, संजय गुटाळ, चालक पोलीस कॉन्स्टेबल आसन नदाब गोडसे यांच्या पथकाने केले।